कशात आज करणार आपण व्हेजिटेबल कटलेट करणार तर व्हेजिटेबल कटलेट. मी पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक, जिरे, मीठ टाकून मी बारीक करून घेतलं मिक्सरला. हे बटाटे, मटार, गाजर, फरसबी हे शिजवून बारीक करून घेतलेले आहे मी. आता त्याच्यावर तांदळाचे पीठ टाकूया. 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला. थोडं बेसन टाकूया. दोन ते 3 चमचे बेसन पीठ टाकूया. त्याचं मीठ टाकायचं आहे पुढचा थोडंसं. वाटण असं घालायचं याच्यामध्ये आपल्याला वाटण सगळं याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं तेल टाकू याच्यामध्ये म्हणजे एकजीव करण्यासाठी आपण अजून थोडं तेल टाकायचं आहे, जास्त नाही. आपल्याकडे पीठ तयार झालेलं आहे. थोडे गोळे करूया आपण. याचे तापत ठेवले अगोदर तापत ठेवलेलं आहे. त्याचे गोळे करायचे मस्त कटलेसाठी. थोडंसं पाण्यात हात लावून जरा ते थापायचे हातावरती. आपले कटलेट तयार झालेले आहेत. त्या मस्त कलर आलेला आहे ना, त्याच्याने सोनेरी कलर मस्तपैकी आलेला आहे. बघू शकता का मस्त आलेलं आहे. हे कटलेट खूप छान लागतं व्हेजिटेबल कटलेट. वाव, ब्युटिफुल, व्हेरी नाईसली. अजून हे कच्चे पण राहत नाहीत. आपले व्हेजिटेबल कटलेट तयार झालेले किती सुंदर मस्त आलेलं आहे ना. कलर वगैरे एकदम सुंदर आलेलं आहे. वाव, खूप मस्त नरम वगैरे आलेले आहेत. अजिबात कच्चे नाही, काय नाही. शिजवून गेले की चांगले होतात ना ते. नक्की ट्राय करणं. नक्कीच्या ह्याच्यावर सॉस बरोबर ते छान लागतात. शेजवान चटणीवर म्हणजे छान लागत आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.